चला क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे तर बॅटिंगचा आमंत्रित केलेला आहे खुशी एंटरप्राइजेस वडघर टीम संघाला. कमलाकर पाटील आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे आता. आता संपूर्ण वडघर इथे उपस्थित होईल थोड्या वेळात. विजय पाटील थोडीशी चर्चा करताना वडघर संघाच्या खेळाडूंसोबत चर्चा करणं देखील फार महत्त्वाचं आहे, कारण की हा महत्त्वाचा मॅच आहे. कारण की तो जो जिंकेल तो फायनलमध्ये क्वालिफाय होईल आणि ही संधी पुन्हा एकदा गमवणार नाही आई गावदेवी पिंपलगढ़ टीम. आज कुछ तो अलग ही करना होगा टीम आई गावदेवी पिंपलगढ़ टीम को. घरच्या मैदानावर खुशी एंटरप्राइजेस आई गावदेवी वडघर. आता कोणत्या गावाची रक्षिता आई गावदेवी कोणाला साथ देईल या महत्त्वाच्या मॅच मध्ये येणाऱ्या काही क्षणात तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. नक्कीच जॉईन झालेला आहेत पुन्हा एकदा मनोज ठाकरे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत कॉम्बॉक्स मध्ये. मनोज, सेमीफायनलचा मॅच आहे आणि आता दोन्ही संघांची कसरत पाहायला मिळेल, कारण की तो जो जिंकेल तो उद्या पुन्हा एकदा या मैदानावर येईल आणि खऱ्या अर्थाने या मॅचवर सर्वांचं लक्ष आहे. इथून जो जिंकेल तो फायनलमध्ये जाईल. खऱ्या अर्थाने खरी परीक्षा असेल वडघर टीमची, कारण स्वतः आयोजक आहेत आणि घरच्या मैदानावरती खेळतायत आणि तो प्रेशर नेहमी पाहायला मिळतोय. गावच्या पाठीराखे भरपूर असतात आणि तो कुठेतरी प्रेशर नेहमी दिसतोय, परंतु त्या अगेन्स्ट नैसर्गिक खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. सातत्यपूर्वक आपण पाहतोय कामगिरी आतापर्यंत पिंपलगढ़ संघाची चांगली राहिली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पिंपलगढ़ टीमही मजबूत आहे आणि त्याच्या समोर खेळत असताना एक चांगलं योगदान देणं गरजेचं आहे. नाणेफेकीचा कॉल लागला पिंपलगढ़ संघाला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आणि या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कोण सामना जिंकेल याकडे निश्चित सर्वांचं लक्ष लागले गेलं आहे. अतिशय महत्वपूर्वक सामना आहे. संदेश आपण पाहतोय की इथनं जर पराजय आला तर निश्चित निराशाजनक मनस्थिती होईल, कारण किनारे पे डुबने का गम ज्यादा होता है. नक्कीच नक्कीच असं कोणताच व्यक्ती नाहीये की तो जेव्हा समोरचा संघ एक चांगला आहे त्याच्या संघाबरोबर आपल्याला चांगला खेळायचा आहे याच उद्देशाने मैदानामध्ये खेळत असतो. आणि जेव्हा आपण जो उल्लेख केला किनारे येऊन कोणीच बुडण्याचा प्रयत्न करणार नाहीये, मात्र इथं त्यांना चांगले प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये राजू पाटील आणि विजय पाटील. पाहूया, खेळ चांगलाच झालेला आहे. असं वाटतं डीजे वाल्याचे 2 शो चालू आहेत सकाळपासून. डीजे आता त्याचं मन आहे की फायनलच्या मॅच मध्ये थोडासा डीजे वाजवायचा प्रयत्न तो करेल. मॅच ऑन. पंच पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये विक्रम नाईक आणि लारा सर तयारीमध्ये आहेत आणि गोलंदाज देखील तयारीमध्ये आणि फलंदाज देखील तयारीमध्ये. मनोज, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा येणं आणि किती धावा थांबणं हा महत्त्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. बॅलन्सिंग स्कोर जर म्हटलं तर 12 धावा या ठीक आहेत ना, 19 से कम ना 21 से ज्यादा, 12 बरोबर. त्या जमवण्यासाठी ती चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल. नक्कीच खुशी एंटरप्राइजेस आई गावदेवी वडघर टीम संघासाठी लागोपाठच्या 3 षटकारासाठी जयेंद्र इंद्रपाल पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. विजय आणि राजू आपण पाहताय ही बंधूंची जोडी आहे. खऱ्या अर्थाने या तालुका क्रिकेटमध्ये 40+ मध्ये सर्वाधिक बंधूंच्या जोडी जर कुठल्या असतील तर वडघर टीम मध्ये, कारण आपण पाहिलं तर तब्बल 4 जोड्या आहेत, 5 जोड्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्यांची नावं पण आपण सांगू. गेम चालू होऊ द्या मग अक्षता उडवू आपण. बरोबर या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो, सज्ज होतोय, उडवण्याचा प्रयत्न आणि मिस टाइम फटका. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बिग विकेट. राजू पाटील बाद होतोय जेलच्या स्वरूपात.
मध्ये क्या बात आहे. एक धाव आरोग्यासाठी याच्यासाठी खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. आणि या फॉर्मॅटमध्ये पाहायला गेलं तर ज्या वयामध्ये माणूस खाट आणि काठी धरून राहतोय, या वयामध्ये माणूस या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. याला कारण एकच की 40+ क्रिकेट. पुढील चेंडू. क्या बात आहे. आता मात्र अधिक बाहेर जातोय चेंडू. व्हाईट बॉल शरीरापासून दूर ठेवला जातोय. खऱ्या अर्थाने विजयांची ऍक्शन अशी निघून येते, त्याला घाबरला जातोय गोलंदाज आणि आपली लाईन थोडीशी आखरली जाते. या वेळेस मात्र मिस टाइम फटका आहे. एज अँड गॉन. अजून एक फलंदाज जेलच्या स्वरूपात होतोय बाद. पुन्हा एकदा आपल्याशी मुकेश पाटील जुडले जातात. व्यासपीठावर त्याचं आगमन होत आहे. थांबेल थांबेल पाहूया. गोटुराम यांनी थांबू दिलं पाहिजे. सन्माननीय रोहित आणि अविनाश साहेबांना विनंती, आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये या पंचकृषीतील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य मान्यवर या सर्वांना विनंती, आपण या व्यासपीठावरती यावेळी चेंडूला टर्न केला आहे. गॅप मोठा, नाही धावांचा टोटा. काय येतो पाहूया पंचांच्या माध्यमातून. चौकार आहे की षटकार आहे. नक्कीच चर्चेचा विषय बनू शकतो या चौकारावर, कारण की धावा बंद आहेत आणि खेळपट्टीवर सांगत असताना मै हो ना. योगेशच्या बॅट मधून येणारा हा चौकार आहे. योगेश पाटील आपले हात खोलताना गणेश पाटील फिल्डिंग थोडीशी हलवताना आपण पाहतोय. सर्व मॅच हलवणारा खेळाडू आहे गणेश पाटील सध्या विकेटच्या मागून. मोठा फटका या ठिकाणी. आणि इथं मात्र थोडीशी दमछक झाली आहे. एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली आणि या ठिकाणी पाहतोय दुसरी धावी पूर्ण केली जाते. पुल केला होता, पॉवरफुल खेळता आला नाही आहे. नाही, ही सोपी झेल होती, पकडण्यासारखी होती. थोडासा मिस जज आणि तिथे झेल सुटली गेली आणि जीवनदान योगेशला मिळाले, ज्याने चौकार ठोकला होता. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवर आलाय. पाहूया पलटवर होईल का. पुन्हा एकदा ह्या वेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर रिझनला चेंडू ट्रॅव्हल्स झाला. हा चेंडू नाही थांबत, जाईल सीमा पार, येईल दमदार असरदार चौकार.
पाटील यांच्या सोबत आपण पाहतोय. मात्र अंकुश भोईरची सध्या तयारी सुरू आहे. मिशन 3 तिसरा षटक आहे. नक्कीच कमलाकर पाटील यांनी काय सांगितलं असेल मनोज ठाकरे? नाही सांगितलं असेल बाबा रे, आता जे काय करायचं तुम्हालाच करायचं आहे, तुम्हीच खेळा आता सगळे चेंडू उर्वरित. आता बाकी कोणाकडे आतमध्ये येण्याची संधी देऊ नका असं काहीतरी कानमंत्र दिला असेल. भले सिंगल डबल घ्या मधीन फटका मारा परंतु तुम्हीच खेळा. पाहूया काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. अंकुश येतोय, अंकलेश. खऱ्या अर्थाने अंकुश आणि दीपक हे खास मित्र आहेत. आता एकामेकासमोर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. उडवला गेला आहे चेंडूला, चेंडू जातोय सीमा पार. षटकार. तोच फॉर्म सध्या तरी पाहायला मिळते मागच्या 2 स्ट्रोकवर. निश्चित जसं जसं वय होत जाते ना तसं तसं शॉटमध्ये फरक पडतोय, ताकद कमी पडत जाते. पण आज ती दहशत ती ताकद या ठिकाणी पाहायला मिळते. दीपक पाटील ऑन फायर. असं वाटतं की तलवारीला धार लावूनच ठेवली होती की सेमीफायनलच्या मॅचमध्ये तलवार पुराने मगर धार वही आहे. दीपक पाटील खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पोगावे ते चांगली स्पर्धा होती आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती 6 धावांची गरज असताना गोल्डन षटकार. आणि त्यांची ज्यावेळेस ओपनिंग घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या मनात होतं की मी करेन आणि डगआउटमधून सांगत होते आज माझ्या हातून चांगली कामगिरी होईल. या ठिकाणी उडवलाय, फटका फसलाय, सेफ लँडिंग होते. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी 2 धावा या ठिकाणी सहज पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल. 26 या अंकावरती. नक्कीच म्हणजे 6वा गोल्डन 6 आलेला आहे दीपक पाटील यांच्या या चालू अंगमामध्ये. चाचणी स्पर्धेपासून कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. सध्या तरी वडगड संघाला पुन्हा एकदा कमबॅक करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची एज मागच्या बाजूने सरकले. चेंडू शॉर्ट थडम्यांचा शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव इथे कंप्लीट होत आहे. धावसंख्या 27. ओव्हर क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय तिसरा. सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रदीपचा आवाज जास्तच आवाज इथपर्यंत येतोय कारण की सर्व खेळाडूंना फोकस करते. अगदी बरोबर केलंही पाहिजे. खाते पिते घर के खेळाडू आहे. मजबूत काठी. या ठिकाणी पाहूया गोलंदाज अंकुश टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. योगेश मात्र चांगला खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर यावेळी सेपल झाले, क्रॉस झाले. फायनलच्या रिझन मध्ये गोट्या आहे त्या ठिकाणी. पहा किती चांगली चपलाई पाहायला मिळते, स्फूर्ती पाहायला मिळते. सिंगल ने खेळ पुढे जाते. धावसंख्या 28 या अंकावरती. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 दुने 16 आल्या तरी धावसंख्या चांगली बनेल. पाहूया काय घडते. गोलंदाजी चांगली होती की फलंदाजी. दीपक यांच्या बॅट मधून ब्लास्ट जात सीमा पार. षटकार. या आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय संगीत येऊ द्या डीजेच्या माध्यमातून. कारण की भिवंडीचा जुना जाणता क्रिकेट म्हणजेच 40+ क्रिकेट सध्या सुरू आहे. आम्हाला कोलीगीत गाणे ऐकायला मजा येईल आपल्या माध्यमातून. षटकार. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस पाहतोय आपण आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू काय पकडता आला नाही आहे परंतु सिंगलने खेळ पुढे चाललेला आहे. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 35 लागली गेली आहे. 3 षटकांचा खेळ आपण पाहतोय. पाहूया शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये किती धावांची मजल मारली जाईल. शेवटच्या चेंडूवरती संदेश घेतला 1 धाव आणि स्ट्राईक आपल्याकडे राखली गेली आहे. मी म्हणेल ते चांगला निर्णय आहे दीपक पाटील यांच्या माध्यमातून. मात्र अजूनही मी म्हणेल की चांगली गोलंदाजी झालेली आहे कारण की एक सेफ टार्गेट 50+. आता संध्याकाळचा कारण हवा देखील भरपूर वेगाने सुटली. हवेचा फायदा घेतोय दीपक. 2 षटकार आल्यात मगासपासून आपण पाहतोय. आणि त्या गणेश पाटील गोलंदाजीची तयारी करत आहे.
पाणी पुन्हा एकदा मैदानामध्ये. निश्चित या ठिकाणी जर शेवटच्या ओव्हरला 14-15 धावा जरी आल्या ना तरी एक चांगला फाईट स्कोर पाहायला मिळेल का जिथनं सामन्यामध्ये चांगली रंगत निर्माण होईल. परंतु 40 किंवा 40च्या आतमध्ये जर थांबली गेली तर एकतर्फे मॅच पाहायला मिळेल. नक्कीच मानकुलीच्या स्पर्धेमध्ये हुकली होती ट्रॉफी आई गावदेवी पिंपलगड संघाची, मात्र इथं संधी आहे त्यांना फायनलमध्ये जाण्याची. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. संधी दोघांनाही आहे खऱ्या अर्थाने. घरच्या मैदानावरती चांगला परफॉर्मन्स करण्याची सुवर्ण संधी आहे वडगर टीमला. त्यांच्या या हाताला अजून ट्रॉफी लागली नाही आहे. निश्चितच कमी दिवसामध्ये हे चांगलं आयोजन केलं. आयोजनाच्या मागे लागली संपूर्ण टीम आणि प्रॅक्टिसचे वांदे आणि खेळ मैदानामध्ये परंतु चांगला पाहायला मिळतोय. मैदानाची सजावट, मैदानामध्ये पाणी, रोलर या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर तंतोतंत जपल्या गेल्या, पाळल्या गेल्या आणि मैदानाची चांगली उभारणी केली गेली. यावेळेस उडवलाय, आता फटका फसला आहे. गणेश आहे त्या ठिकाणी, गणेश चुकी नाही करणार. संगीत डीजेच्या माध्यमातून मात्र दीपक पाटील कुठेतरी गणेश पाटील यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, मात्र गणेश पाटीलने दीपक पाटीलचा विकेट घेतला. आता नवीन फलंदाज कमलाकर पाटील मैदानाच्या आतमध्ये. डावखुरे शैलीचा बॅटर आहे, नेहमी चांगली खेळी पाहायला मिळते. आज संघाला गरज आहे, पाहूया ती इनिंग या ठिकाणी पाहायला मिळेल का. धावसंख्या जर पाहिली तर स्थिर आहे 35 धावांवरती. 5 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे. 5 मध्ये 12-13 येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फलंदाजी चांगली करावी लागेल, पिचवरती थांबावं लागेल. परंतु गणेश यांचं खूप कौतुक करेन कारण एक मोठा फलंदाज बाद केलेल्या पहिल्या चेंडूवरती एक ललचावणारा चेंडू हाताळला होता की घे मार म्हणून, परंतु त्याच्यावरती उत्तम फटका खेचता आला नाही आहे आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. पाहूया कमलाकर येतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. चला खेळा लवकर सुरुवात करूया. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लोचा मारा केला, प्रहार केला जरूर आहे, परंतु शतरक्षक शोधत होते चेंडू हाय कुठे, उजवीकडे आहे का डावीकडे. चेंडू मात्र फरार झाला सीमा पार. चौकार. बेसावध होते, असावध होते त्या ठिकाणी. काय करायचा क्षेत्ररक्षक, लक्ष नव्हतं, डेड बॉल करायचा का आपण. इच्छित खडखडून जागे झाले फटका मारल्यानंतर आणि चेंडू शोधत होते हवेमध्ये कुठे आहे. घे परत आला, घे बघू आता काय करतोय. आता नाही, आता बरोबर लक्ष होतं, आता बरोबर झेल घेतला गेला आहे. आई माझी नक्कीच थोडस तयारीमध्ये दिसतोय कारण नवीन फलंदाज गेले मैदानाच्या आतमध्ये. यस, फाउंडर मेंबर आहे आणि निश्चित त्यांच्या माध्यमातून खेळ चांगला का पाहायला मिळालेला आहे. परंतु आपण जर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं नाही, विलास एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि त्या सर्व टीममध्ये तोच एक चांगला खेळाडू आहे, परंतु त्याचीही दमछक उडाली आहे. खऱ्या अर्थाने लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि ते लक्ष नव्हतं, त्या कारणास्तव ती सिच्युएशन निर्माण झाली होती. पाहूया या ठिकाणी काय होतंय. गणेश टर्न होते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, हसी खुशी
च्या या खेळामध्ये कुठेतरी गणेश चांगली कामगिरी करतोय. यावेळेस चांगला खेळ आहे. वड कॅच सुटली गेली होती. जर कॅच झाली असती तर निश्चितच आपण क्वालिटी ब्रँडेड कॅच आपल्याला पाहायला मिळाली असती. नक्कीच नक्कीच क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळाला. छान आहे गुरु. झेल झाली असते तर कम्मालीचा झेल झाला असता आजच्या दिवसातील. येस येस, गुड एफर्ट, गुड एफर्ट. जय पाटील यांची एक सर्वात उत्कृष्ट झेल आहे आतापर्यंत. फुल टॉस होता, टर्न केला गेला आहे. पुन्हा एकदा पाहूया. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली आहे. आणि या ठिकाणी योगेश यांनी लक्ष दिलं नव्हतं. दुसरी धाव नाही घेतली झाले असती. असते 2 धावा मनोज. 2 धावा झाल्या असत्या. तुम्ही टार्गेट सेट करतायत. असं नाही की तुम्ही सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करतायत. टार्गेट सेट करायचे म्हणजे धावा फार महत्वाच्या आहेत. 2 चेंडूमध्ये 3 धावा बनवल्यात. हे या फार ठिक- महत्वाचं. 150चा स्ट्राईक रेट आहे जय पाटील यांचा. योगेश यांनी पण स्ट्राईक ठेवले, आत्मविश्वास दाखवलेला. पाहूया मै हू ना याची धमक चमक दिसते का या चेंडूवरती. आणि टायगर अभी जिंदा आहे. मै हू ना याच्यासाठी घेतली होती स्ट्राईक. आणि या ठिकाणी येतोय बिग. टार्गेट या ठिकाणी प्रति ओव्हर मध्ये 12 आहे. पण कोणाचा कारा घरी जातो पाहूया. या थोड्याच वेळानंतर समजेल. परंतु अतिशय चांगली फलंदाजी केली, आपल्याकडे स्ट्राईक ठेवली. खऱ्या अर्थाने आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. तो आत्मविश्वास झलकावला, दाखवला. आणि त्याच्यानंतर एक बिग हिट शेवटच्या चेंडूवरती. षटकार 48 झाल्या. आणि आता मात्र 49 धावांचं या ठिकाणी टार्गेट सेट केलं गेलं आहे. नक्कीच नक्कीच चांगल्या धावा उभारलेल्या आहेत. आणि आता इथून फलंदाजी टेस्टिंग करू शकते वडगर पिंपळगड संघाचे. जेव्हा षटकार लावताना शेवटच्या चेंडूवर आनंदाचं वातावरण खेळाडू कक्षामध्ये नक्कीच पाहायला मिळाला. आणि असंही मॅचचा टर्निंग पॉईंट देखील आपण नेहमी म्हणत असतो. जेव्हा शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका येतो तेच काहीतरी चित्र पाहायला मिळाला. मात्र वडगड संघाला नक्कीच या धावा वाचवाव्या लागतील. चांगला टार्गेट इथे आहे. गोलंदाज पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतायत. गणेश पाटील ज्या प्रकारे फॉर्ममध्ये, नंदू अंकुश फॉर्ममध्ये, ज्या प्रकारे देवीदास नक्कीच चांगले फॉर्ममध्ये खेळाडू आहेत. म्हणूनच तर मानकुलीच्या स्पर्धेमध्ये फायनलचा मॅच खेळलेला आहेत. देऊला साज आतमध्ये वेलकम वडगर गावचे ज्येष्ठ नागरिक, गावाची परंपरा, गावाची ज्येष्ठ आणि नेते आमचे पाहतो आपण फार जुने जाणते क्रिकेटचे श्रीपद पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दादांच्या शुभ हस्ते आपण एक टॉर्च देखील केलं, मॅन ऑफ द मॅच देखील दिली आपण.
आता संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या संघाचा आपण पाहतोय मनोरंजन करण्यासाठी प्रेक्षकांमध्ये नक्कीच आपण बसलात. आपण व्यासपीठावर यायचं आहे. दीपेश पाटील ग्रामपंचायत कर्मचारी आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील या व्यासपीठावर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. रोहित पाटील आणि आबी पाटील. आबी पाटील एक रेग्युलर क्रिकेटमधले एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि राकेश चेहऱ्यावर हसते स्मित आहे. आपण या व्यासपीठावर ग्रामीणचे वडगर गावचे खेळाडू आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला मॅचकडे बोलूया आपण. दुसऱ्या डावाला सुरुवात. अठ्ठेचाळीस धावा झाल्यात. 49 धावांचं आव्हान आहे. आणि नक्कीच सुरुवात चांगली करणं फार महत्त्वाची आहे. दोन फलंदाज असे आहेत ते कधीही अटॅक करू शकतात. दीपकला देखील ठाऊक आहे. मात्र कमलाकर पाटील यांच्या गोलंदाजीची आज नक्कीच चर्चा असेल, टेस्टिंग असेल. पंच चेंडू खिशात ठेवायचा होता नवीन एकतर आपण. कमलाकर पाटील गोलंदाज तयारी करताना आणि स्ट्रायकिंगवर गणेश पाटील शॉट पॉकेट ऑफ डायनामाइट. पाहूया कोणत्या प्रकारे आज महत्त्वाच्या मॅचमध्ये कमालीचा परफॉर्मन्स करावा लागेल. सुरुवात अगदी ठाटामाटाने करावी लागेल पॉवर प्लेची, कारण की 49 धावा बनवायचे आहेत. लेफ्ट आर्म गोलंदाज कमलाकर पाटील. पहिला चेंडू शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना हा चेंडू व्यवस्थितरित्या स्ट्रोक बनवता आला नाही. कंट्रोल हुकचा हा फटका. एक सिंगल धाव आली इथे पहिली. धावांना सुरुवात श्री गणेशा इथे होत आहे. गणेश पाटीलच्या बॅटमधून ही पहिली धाव येते. आता स्ट्रायकिंगवर नंदू पाटील मागच्या मॅचमध्ये धमाकेदार फलंदाजी 26 धावा बनवल्या होत्या. या महत्त्वाच्या मॅचमध्ये फार जिम्मेदारी आहे कांद्यावर. आता कमलाकर पाटील यांनी चांगली सुरुवात केली आहे. पहिली लेंथ लाईन द ऑफस्टिकला ठेवलाय पहिला चेंडू. दुसरा चेंडू षटकात येईल. नक्की सुंदर असा हो. किरण होते तिथे. अगदी मला असं वाटतं की किरण पवार आहेत की काय तिथे. एकच मौका उसको भी छोड़ दिया. कमलाकर पाटील खुश नाहीये. दीपक पाटील खुश नाहीये. जय पाटील खुश नाहीये. रिप्ले मध्ये दाखवत आहेत. सहज सोपा झेल सरळ शत्रकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेने गॅप मध्ये इनटू द गॅप कॅच सोडली. स्ट्राईक चेंज झाली आणि आता स्ट्राईक चेंज झाल्यानंतर येतोय चौकार. गज बजलाय नंदू पाटील यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. शैलेश पाटील आणि जॉलीस्पोर्ट कामतखेड संघाचा शैलेश पाटील आहे. चौकारांचा बादशाह असा म्हणून आपण पाहतोय. नंदू पाटील मैदानाच्या आतमध्ये. मात्र गणेश पाटीलने सुरुवात केली चौकाराने. ती सध्या 5 स्टार जे आहेत गणेश ठाकरे, शैलेश पाटील, विलास बालू पाटील, प्रमोद भोईर असे नक्कीच चांगले चांगले शिलेदार आहेत. ते सध्या आपल्या यूट्यूबशी जोडलेले आहेत. सुरुवात चांगली केली आहे गणेश पाटीलने. पुढचा चेंडू हो स्वीप करण्याचा प्रयत्न. सुंदर अशी लेंथ लाईन. चांगला चेंडू पाहतोय आपण. कमालीची गोलंदाजी कमलाकर पाटील. एक काल होता जेव्हा मित्र ज्यांचे फिरायचे ना सोबत, एक कमल्या दादा असंच आवाज द्यायचे. आणि आज खऱ्या अर्थाने आमचा कमल्या दादा चांगली गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहतोय आपण. पुन्हा एकदा समोर पॉलोत्रमध्ये काय गोलंदाजी पाहतोय आपण कमलाकर यांची. गुड बॉलिंग. जी टीव्ही गाजून ठेवली आहे आणि आज युसीएन लाईव्ह गाजवताना
नट्यसम्राट कलाकार आहे मुख्य. जी टी व्हीवर आपण त्यांचा कार्यक्रम नेहमी पाहत असतो. स्टार प्रवाह आणि आज युसीएन लाईव्हच्या माध्यमातून कामगिरी चांगली होते. पुढचा चेंडू कमलाकर पाटील. एक कमलाकर केने फेमस आहे दादूस गोरसईचा आणि हा कमलाकर पाटील आज थोडासा चर्चेचा विषय झालेला आहे. कारण की एक चौकार आणि त्यानंतर कमालीचा कमबॅक. शेवटचा चेंडू त्याच्यावर देखील आपण पाहतोय की मिळालो. हो, दुपारी जो ब्रेक घेतला होता ना मॅच जिंकल्यानंतर 2, त्या ब्रेकमध्ये मला तरी वाटतं कुठेतरी ऑइल पदार्थ जास्त खाल्लेले आहेत. म्हणून नेहमी सिद्दीक भावे म्हणत असतो बालों में जेल और हाथों में तेल लगाकर नहीं खेलना चाहिए. आज खऱ्या अर्थाने मुंडी असावी. मात्र शनिवार आहे आणि 2 झेल मागच्या पॉवर प्लेमध्ये. काय म्हणशील मनोज ठाकरे, ज्या प्रकारे 2 झेल सुटलेले आहेत आतापर्यंत, दोघांनाही जीवनदान. नाही, अगदी बरोबर. खऱ्या अर्थाने ही सुवर्ण संधी आहे. आपल्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि अशा चुका अनिश्चित कुठेतरी मागण्या पडतात. एखाद चूक ठीक आहे, पण वारंवार त्या चुका होत आहेत तर कुठेतरी संघासाठी घातक आहेत. एखाद्या हातोडीने देखील किल्ला ठोकत घेतला का आपण असं कधी कधी नेम चुकतो तेव्हा आपल्या बाजूला पडतो. हातोडी त्या प्रकारचे असेच आहे की झेल सुटल्यानंतर चेंडू बाजूला पडलाय. थोडीशी मीटिंग आपण पाहतोय. ज्या खेळाडूंना कधीच चेंडू जात नाही त्या खेळाडूंची चर्चा सध्या मैदानामध्ये. नाही, खऱ्या अर्थाने त्यांचंच बरोबर लक्ष असतं. थोडीशी चर्चा झाली, आता कोणाला ओव्हर द्यायची कोणाला नाही तेही झालं आणि त्याच्यानंतर कोणाला कुठं ठेवायचं त्याची सुद्धा चर्चा झाली. त्याच्यानंतर मॅच जिंकल्यानंतर कोणाला कुठं कशी पार्टी द्यायची त्याची सुद्धा चर्चा झाली. परत आत्ते काही संकटात नाही पाहूया. चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. आता प्रमुख दावेदार गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सोपं भाषण बोला झालं की आता वाघ जखमी झालेले आहेत. पाहूया आयुष्याला कंटाळतायत की इथूनच मॅच फिनिश करतायत. दीपक पाटील मजबूत कड़ी पे वार किया जा रहा है. अजून एक संधी होती झेलची, मात्र हा चेंडू देखील जात सीमा पार षटकार. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट या षटकारांसाठी या खेळाडूला ओळखला जातो. शॉर्ट गन नक्की चांगला सुरुवात करताना आपल्या संघासाठी. मानकुलीच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट शतरक्षक म्हणून पारितोषिक मिळाला होता या खेळाडूला. हो, आता संधी आहे आणि आता या संधीचं सोनं करताना गणेश पाटीलचं विकेट. हमारी तुम्हारी चलती मैदान के अंदर. भेटल्या ना बाया माझ्या साथ नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भरत जातोय. गोलंदाज दीपक पाटील कमबॅक करताना पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. कमलाकर पाटील, ओ माय गॉड, कॅच ने तर मॅच पकडली आहे.
महत्वाचं होतं. सेलिब्रेशन नकोय का? अरे 2 सुटल्या आणि बोलेल तू कुठे इथे येतं. कमालीची गोलंदाजी हॅट्रिकवर आलाय, विकेटच्या हॅट्रिकवर आहे. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विलास मैदानाच्या आतमध्ये जातोय. आता नंदू पाटीलला साथ देणं फार महत्वाचं आहे, खेळपट्टीवर थांबणं फार महत्वाचं आहे. जे काही झालं ते आता विसरून जाणं फार महत्वाचं आहे. लागोपाठचे 2 विकेट दीपक पाटील हॅट्रिक ऑन. जे पाटील भरपूर खुश आहेत ज्या प्रकारचा कमबॅक झालेला आहे. धावा झालेल्या धावपलकावर स्वराज पाटील आम्हाला सांगत आहे 12 धावा. पुढचा चेंडू हॅट्रिक बॉल होता, खाल ड्राईव्ह केलेला आहे कव्हरला, हलकासा मिसफिल्ड. नाही, त्या खेळाडूचा दिवसच नाही असं वाटतं. 2 झेल सुटल्या होत्या त्याच बाजूला आणि तिथे मिसफिल्ड पाहायला मिळतोय. आरामात चेंडू आला, असं नाही की पक्का वेगाने आला होता चेंडू. पुढचा चेंडू दीपक पाटील, शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय पॉइंटला विजय पाटील आणि दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा 2 धावा. आणि आता नंदूचा लक्ष नव्हता तिथे, स्ट्राईक सोडली नाही. आता पाहूया पंचांची चर्चा करताना दीपक पाटील. मात्र ओव्हर थ्रो झाले, हीच चर्चा नक्कीच होत आहे. बाकी खेळाडूंनी आपापल्या जागेवर जायचं आहे. नक्कीच पंच निर्णय घेत आहेत. 2 धावा पूर्ण झालेत, मात्र पंच काय चर्चा करतात पाहूया. मात्र संतोष यांचं लक्ष कुठे आहे नक्की या मॅच मध्ये, त्यांना भरपूर चांगला क्षेत्ररक्षण करायचं आहे. नक्की दीपक पाटील यांचं कौतुक करतायत. वेल, काय हरकत नाही. मात्र आता वेल येईल जेव्हा पंच जागेवर येऊन निर्णय देतील. ब्लॅक टायगर ऑफ वडगर, जबरदस्त ड्रेसिंग पाहायला मिळत आहे. खुशी इंटरप्राइजेस आई गावदेवी वडगर संघाचे आपण पाहतोय आणि कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतो आई गावदेवी वडगर संघाला सुंदर असे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. पिंपलगड संघाला कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून एकच धाव आहे. यस, एकच धाव दिली आहे पंचांच्या माध्यमातून. लरा सर आपण निर्णय कळवायचा आहे. यस, 2 धावा कंप्लीट आहेत. नाही, कारण की थ्रो जेव्हा फेकला होता तेव्हा विकेट किपरने कलेक्ट केला नव्हता. हा निर्णय आहे, हा नियम आहे. कलेक्ट झाला असता तर एकच धाव दिला असता आपण. चला,
पंच लारा सर धावा किती आहेत या 2. व्यवस्थितरित्या करेक्शन करून घ्या आपण. स्वराज पाटील टोटल धावा किती आल्यात 17 धावा. आयोजन कमिटी आहे सध्या मैदानामध्ये, आपणही देखील काही म्हणू शकणार नाही. अंपर जे डिसिजन घेतील तेच लास्ट असतील. 16 धावा कलेक्शन केलेला आहे. 16. दीपक पाटील पुढचा चेंडू, कटर चेंडू इनफिल्डच्या वरतून पंच केलाय. शतरक्षक ऑलरेडी पुढे आलेले आहेत. अजून एक हा चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. पहिल्या चेंडू षटकार 13, 2 15, 17, 4 21 धावा झाल्या. अजून इथे 27 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच पाणी मैदानाच्या आतमध्ये गणेश पाटील घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चला धावसंख्या बरोबर आहे. 21 धावा. आता 27 धावांची आवश्यकता 12 चेंडू मध्ये. आणि रविकांत पाटील नक्कीच पाहूया गोलंदाज काय करतोय आपल्या संघासाठी. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित झालेले आहेत. खास करून वडगर संघाचे प्रेक्षक पाहतोय आपण. खुशी एंटरप्राइजेस आई गावदेवी वडगर. कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल नक्कीच येणाऱ्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. टार्गेट 49 धावांचं आहे. टोटल 48 धावा आहेत. ऑफिशियल स्कोरर 49 टार्गेट आहे. मग 28 धावांची आवश्यकता आहे. 14ची सरासरी अजूनही गाठायची आहे. रविकांत पाटील पहिला चेंडू समोर नंदू सज्ज होत आहे. मोठा फटका खेळलाय आणि चेंडू सरळ कमलाकर पाटील. ओ माय गॉड, काय कॅच पकडली आहे. मागच्या मॅच मध्ये 26 धावा आणि या मॅच मध्ये फक्त 5 धावा. कॅप्टन अंकुश भोईर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहे. काय झेल पकडली गेली आहे कमलाकर पाटील याने. आज कमलाकर पाटील याने पूर्ण दिवस आपल्या संघासाठी चांगला खेळलेला आहे. जबरदस्त. जिथे कमी तिथे आम्ही. मग गोलंदाजी असो मग फलंदाजी असो आणि फिल्डिंग असो, तिन्ही फॉर्मॅट मध्ये चांगला खेळ त्याने केलेला आहे. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे. त्याने एक चौकार ठोकला होता. गोलंदाजीसाठी तयारीमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा रविकांत पाटील. नवीन बॅटर टीमचे कॅप्टन अंकुश आलेले आहेत, अंकुश भोईर. पुन्हा एकदा वेगाने टाकलेला चेंडू, जोरदार अपील, फिंगर अप, बॅटर आउट. दुसरा झटका या षटकामध्ये रविकांत पाटील. आपण पाहतोय नो चान्स, आउट. परफेक्टली एलबी आउट आहे. जबरदस्त विकेट.
कमालीची पंचांची भूमिका इथे पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप मैदानाच्या आतमध्ये जातोय. प्रदीपवर भरपूर जिम्मेदारी आहे. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट, मजबूत काठी के बल्लेबाज. नक्कीच पहिला चेंडू जेव्हा त्यांचं मिडल होतं ना मग गोलंदाजांना चोपतात ठेवतो हा खेळाडू. पाहूया आपण. हॅट्रिक ऑन, विकेटच्या हॅट्रिकवर आहे. ओ पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय बॅटवर व्यवस्थित आला नाही. एक धाव आली आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. धाव संख्या 22 धावा धाव फलकावर. अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. नऊ चेंडू 27 धावा. 9 त्रिक 27 नक्कीच 3 ची सरासरी गाठावी लागेल. ओ दांडी गोल बोल्ड रविकांत पाटील. नक्कीच काय वेग त्यांचा या चेंडू मागे पाहायला मिळाला. बोल्ड केला इथे. हो रविकांत गोलंदाजी करतोय आणि त्यांचा चिरंजीव सध्या व्यासपीठावर. नक्कीच एन्जॉयमेंट करताना पाण्याची व्यवस्था केली आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांच्या माध्यमातून. महेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. जिम्मेदारी वाढली गेली आहे. धाबा बनत नाहीयेत. संकटमोचन गोलंदाज रविकांत. 3 विकेट. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. दीपकने देखील 2 विकेट घेतले होते. एक चांगली सुरुवात करून दिली होती. रविकांत पाटील पुन्हा एकदा गोलंदाज तयारीमध्ये. आता जे काही करायचंय एक जुना जाणता क्रिकेटर महेश पाटील यांना करायचंय. पुढचा चेंडू 5वा चेंडू षटकातील रविकांत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. शतरक्षक चेंडू जवळ. जालिंदरने खूप चांगली फिल्डिंग केली आहे. फक्त एकच धाव. धावा बनत नाहीयेत. धावा झालेल्या आहेत धाव फलकावर 23 धावा. 26 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडूचा खेळ बाकी आहे 7-26. प्रयत्न करावे लागतील फलंदाजाला. प्रदीपला हा मोठा फटका खेळावाच लागेल. मजबूत काटे के बल्लेबाज आहे. प्रयत्न करावेच लागतील. गोलंदाज रविकांत पाटील. महत्वाचा चेंडू दोन्ही संघांसाठी. महत्वाचा चेंडू स्विंग अँड मिस डॉट. काय गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 2 धावा. षटक जर आवडला असेल जोरदार टाळ्या रविकांत पाटील साठी. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. फायनलचे दरवाजे खोललेले आहेत मात्र फायनल मध्ये एंट्री करणं फक्त 6 चेंडू टाकायचे बाकी आहेत. तो बघा रविकांत पाटील यांचा चिरंजीव पाणी घेण्यासाठी पप्पाला पाण्याची आवश्यकता आहे. पप्पानी पाणी पाजलंय सध्या तरी पिंपलगड संघाच्या फलंदाजांना. दर्शन पाटील यांनी 200 रुपये पारितोषिक जो आहे घोषित केलेला आहे. रविकांत पाटील यांना पारितोषिक जमा करायचे आहे. आपण ऑनलाईन किंवा कॅश पेमेंट पाठवून द्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. जेव्हा बक्षीस दिला जाईल मॅन ऑफ द मॅच तेव्हा त्याला देखील बोलवलं जाईल. सहा चेंडू आणि 26 धावा. क्या कुछ लिखने जा रहे महेश पाटिल? बना सकते, ताकत तो काफी है उनमें. असं वाटलं नव्हते की इतकी परिस्थिती नाजूक होईल आई गावदेवी पिंपलगड संघाचे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचलाय. एकच धाव घेतली जाते. 5-25
सिल्वर जुबली. ही मॅच जेव्हा खुशी इंटरबॅचेस आई गावदेवी वडगड टीम जेव्हा जिंकेल ना तेव्हा सर्वात जास्त सेलिब्रेशन कोण करेल तर कमलाकर पाटील. कम्मालीची फिल्डिंग. किरण पाटील थोडंसं मन बनवावं लागेल खेळताना. किरण पाटील विचार करत असेल की माझ्यापर्यंत चेंडू येणार नाही ते बरं आहे. 5-25. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. Oh, ball! You miss. I'm definitely hit. Bold. यांनी आता किरण पाटीलला पारितोषिक लावलंय. आपण जर झेल पकडली तर तुम्हाला 200 रुपयाचा पारितोषिक आहे. जर डाईप पकडून जर झेल पकडली तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. नक्कीच जय पाटील जेव्हा इथे व्यासपीठावर होते ते बोलून गेले होते आज जर आम्ही फायनलमध्ये क्वालिफाय झाले का मग तुमचे नशीब चमकतील. कॉमेंटर आणि स्कोरर आणि पंचांचे पाहूया. तयारी तर तीच आहे. 4 चेंडू 25 धावा. हो टॉप आहे चेंडू हवेमध्ये. जय पाटील भरपूर दुरून चेंडूपर्यंत पोहोचलाय. फिल्डिंग चांगली आहे आणि आज स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल देखील जय जगन्नाथ पाटील यांनीच पकडली आहे. पहिल्याच मॅच मध्ये रनिंग झेल पकडली होती आणि आता किरण पाटील यांच्याकडे चेंडू आला तरी 100 रुपयाचा पारितोषिक आहे मुकेश पाटील यांच्याकडून. मुकेश पाटील कोण आहेत माहिती नाही मात्र पारितोषिक बरोबर लावलं त्यांना. त्यांच्याकडे चेंडूच जात नाही आले. महेश पाटील सज्ज होत आहेत. 3-24 मुश्किल मात्र क्रिकेट आहे. एक चेंडूवर 17 धावा देखील बनताना बघितल्यात. 11 देखील बनताना बघितल्यात मात्र 24 बनवायच्या 3 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा सुंदर असा हा फटका. शतरक्षक आहे गॅपमध्ये. चेंडू थांबणार नाही. येतोय चौकार. महेश पाटील नक्कीच प्रयत्न करतोय. नक्कीच आता समीकरण जो आहे 2 चेंडू आणि 20 धावा. जालिंदर पाटील कम्मालीची गोलंदाजी. दीपकने पूर्णपणे मॅचवर दबाव केला होता आणि तो दबाव शेवटपर्यंत बाकीच्या गोलंदाज रविकांत आणि जालिंदर यांनी ठेवलेला आहे. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. 1 चेंडू आणि 19 धावा आणि आता एक पाऊल फायनलचे दरवाजे खोलण्यासाठी बाकी येत आहेत आणि खुशी इंटरप्राइजेस आई गावदेवी वडगर इंटर 2 फायनल मध्ये जाण्याची तयारी दिसतोय. 1 चेंडूचा फासला आहे. 1 चेंडू नक्कीच इथे टाकला जाईल आणि त्यानंतर अनाउन्समेंट केली जाईल की पहिल्यांदा या चालू अंगामध्ये वडगड संघाचे फायनलचे दरवाजे खोलले जात आहेत आणि गोलंदाज जालिंदर रविकांत दीपक कमलाकर साक्षीदार आहेत. चौघांनी चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचा चेंडू खुशी इंटरप्राइजेस आई गावदेवी वडगर इनटू द फायनल मध्ये प्रवेश होत आहे टीम. खूप खूप अभिनंदन. खुशी इंटरप्राइजेस आई गावदेवी वडगर संघाला आपण पाहतो की फायनल मध्ये प्रवेश केलाय. हार्डलक टीम आई गावदेवी पिंपलगार. कमांड इज